नुकतीच मनोज जरांगे पाटलांची प्रेस झाली आणि त्यामध्ये कोल्हापूर गॅझेटियरचा देखील समावेश करावा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती सरकारकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत आहेत याचे अभ्यासक बाबा इंदुलकर, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर. एकंदरीत हे कोल्हापूर संस्थांचं जे गॅझेटियर आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नेमके यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी जे हे आहे त्यामध्ये नेमके काय कोणते उल्लेख आहेत? 1947च्या पूर्वी देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यामुळं ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्या त्या प्रॉव्हिन्सात म्हणजे त्या त्या संस्थानाची पूर्ण माहिती एका पुस्तिकेमध्ये मिळावी म्हणून कॅम्बल नावाच्या अधिकाऱ्यामार्फत बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये प्रत्येक संस्थानाचं अशा प्रकारचं गजेट तयार करण्यात आलं. त्यामध्ये 24 नंबरचं जे पुस्तक आहे ज्याला गॅजेटर म्हणतो हे कोल्हापूर संस्थानासाठी आहे. ह्यामध्ये त्या संस्थानामध्ये भौगोलिक माणसांची सगळी माहिती याच्यामध्ये दिली आहे. उदाहरणतः पहिला मुद्दा म्हणजे त्या संस्थानाची लोकसंख्या किती होती. 1833च्या जनगणनेच्या आधारे हे गॅजेट तयार करण्यात आलं. त्यावेळेला कोल्हापूर संस्थानाची लोकसंख्या होती 7 लाख प्लस. त्यानंतर जातनिहाय या लोकसंख्येचं विभाजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये 63% कुणबी होते आणि मराठा फक्त 63,000 होते. म्हणजे काय दाखवते की कोल्हापूर संस्थानामध्ये कुणबीची संख्या जास्त होते. त्यानंतर मग या लोकांची खाण्याची पद्धत, जेवणाची पद्धत, पोशाखाची पद्धत, लग्नाची पद्धत, धर्मकार्याची पद्धत, हे पुस्तक असं म्हणतं की कुणबी म्हणजे कोण. जो ज्योतिबा रंगोबा पुसतो घरामध्ये तो कुणबी आणि जो अंबाबाई पुसतो तो मराठा. हे जर आपण वाक्य कन्सिडर केलं तर आजही कोल्हापूरच्या अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठा, ज्याला आपण आज मराठा म्हणतो, त्यांच्या घरामध्ये कुलदैवत म्हणून ज्योतिबा आहे. मग गॅझेटरचा आधार जर घेतला तर ज्याच्या घरामध्ये आज ज्योतिबा पुजला जातो हा पूर्वाश्रमीचा कुणबी आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. त्यानंतर या पुस्तकामध्ये जन्म आणि मृत्यूचा टक्केवारी दिली आहे. त्यावेळेला जन्मदर 25% होता आणि मृत्यूदर 13% होता. म्हणजे जन्मलेली माणसाची संख्या मृत्यूपेक्षा जास्त होती. ती जर त्या काळातल्या कुणबीच्या लोकसंख्येला आज आपण कम्पेअर केलं तर अगदी काही नाही म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3.5 लाख लोक कुणबी पाहिजेत. जी आकडेवारी शिंदे समितीने जो सर्वे केलाय त्याशी जुळत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंदे समितीला फक्त 1,40,000 कुणबी सापडले. मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असं म्हटलं की 1931 आणि 33चा जो सेन्सस आहे त्या काही ब्रिटिशांनी केला होता त्याची कागदपत्र हजर करा. कारण ह्या गॅझेटरमध्ये जे काही लिहिलं आहे ते महाराष्ट्र शासनानं किंवा केंद्र शासनानं आजही नाकारलं नाही. याचा अर्थ याच्या पुस्तकातल्या सर्व प्रकारच्या सर्व मुद्द्यावरच्या नोंदी या सत्य व खऱ्याच ठरल्या म्हणून आज वापरल्या पाहिजेत. मग एकदा का 1931 आणि 33चा सेन्ससची कागदपत्र आपल्याकडे आली तर त्या सेन्सस मध्ये जो कुणबी दाखवला त्या कुणबी समोर जी जात जी नाव आहे तो नाव आजच्या घडीला कुणबी म्हणूनच ठरवलं गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मुळात उपसमितीला याची तुम्ही वारंवार मागणी केलेली आहे, जरांगे पाटील देखील करत आहेत, मात्र त्याचा पाठपुरावा शासनाकडून होत नाही असं काही आहे का? नाही का म्हणजे की जारंग्यांच्या माध्यमातून पूर्वी काहीच कुणी केलं नव्हतं. त्या जारंग्याच्या माध्यमातून आज जे काही चांगले दिवस मराठा तरुण आलेत ते निव्वळ जारंग्यांच्या कर्तृत्वामध्ये आहेत. त्यांना टप्पे वाईज काम करायचं होतं. त्या टप्प्यापर्यंत ते सातारापर्यंत पोहोचले होते. आम्ही कोल्हापूरकरांनी त्यांच्या कामात मदत व्हावी म्हणून कोल्हापूर गॅझेटरची अंमलबजावणीची मागणी आम्ही केली, जी आज मनोज जरांगेंना पटली आहे आणि त्यांनी उचलून धरली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर गॅझेटर लागू करण्याची जबाबदारी मी ती स्वीकारतो. मुळात यामध्ये मोडी लिपी अभ्यासक आणि उर्दू फारसी असे जे काही अभ्यासक आहेत यांना देखील या गॅझेटियरच्या संदर्भात अभ्यास करणं आणि त्यांना ती अहवाल सादर करणं अशा देखील त्यांनी एक मागणी केलेली आहे. अगदी बरोबर आहे की पूर्वी ज्या नोंदी आहेत त्या मोडी लिपीमध्ये होत्या. त्यामुळं कोल्हापूर गॅझेटर लागू करत असताना सुद्धा मोठ्या संख्येनं मोडी लिपी ओळखणारी माणसांची गरज आहे. शासनाचा निर्णय दुर्दैवी आहे. मे महिन्यामध्ये एक GR काढला आणि जिल्ह्यासाठी एक माणूस नेमलाय. एका माणसाकडनं अखंड कोल्हापूर जिल्ह्यातलं काम होऊ शकत नाही. आम्हाला असं भीती वाटते की काही प्रकारे की काहीतरी मार्गानं
मराठ्यांच्या कुणबी प्रकरणामध्ये अडथळे निर्माण करण्याचा डाव कोणाचा तरी आहे का, अशी शंका की अशी पाल प्रमाणामध्ये आमच्या चुकचुकते. याचा नेमका आता पुढे भूमिका नेमकी आपली कशी असणार आहे? कोल्हापूर गॅझेटियरची जी आता मागणी आहे ती तुम्ही केलीच आहे, पण मात्र भूमिका कशी? आता पहिला टप्पा म्हणजे की उपसमिती जी आहे मराठा आरक्षणाची, त्याच्याला माननीय नामदार विखे पाटील जे अध्यक्ष आहेत त्यांना भेटून कोल्हापूर गॅझेटर शासनानं लागू करावं असं पत्र द्यायला पाहिजे. ते नॉर्मल कोर्समध्ये ते मान्य करतील आणि त्यानंतर शासनाच्या उपसमितीमार्फत या कोल्हापूर गॅझेटर लागू करण्यासाठी जी प्रक्रिया राबवायची आहे त्या प्रक्रियेचं काम चालू होईल. एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये 8 दिवसांची मुदत देखील दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये साधारण 1,40,000 यामध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. मात्र 8 दिवसानंतर आक्रमक भूमिका घेऊ अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी बोलले. अगदी 200% योग्य आहे. शिंदे समितीला जे 1,40,000 ज्या नोंदी सापडल्या त्यापैकी फक्त 40,000 फक्त जात प्रमाणपत्र देण्यात आलं. त्या उरलेल्या 1 लाखांचं काय? 1 लाख म्हणजे किती? 1 लाख घरं गुणिले 5 म्हटलं तर 5 लाख मराठा लोकांचं कल्याण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुर्तात शिंदे समितीच्या अहवालाच्या नोंदीप्रमाणे होऊ शकतं. जसं की आता आपण पाहिलं पुणे, सातारा संस्थान आणि त्याचबरोबर औंधमध्ये जे काही गॅझेटियरचा जसा समावेश आहे तसा देखील कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटियरचा देखील समावेश व्हावा अशा प्रकारची जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती आता एकंदरीत यामध्ये नेमक्या ज्या वैशिष्ट्य जी काय आहे त्या गॅझेटियरमधली ते आपण पाहिलेत. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.